मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोहरे पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलो. ऐका, विचार करा आणि व्यक्त व्हा. मला सांगा साधं सरळ, मुळामध्ये सरकारचं काम काय असतं? तर सरकारचं काम आहे साहेब पायाभूत सुविधा पुरवणं. किती वर्ष झालीत भारताला स्वातंत्र्य मिळून? आज 80 वर्ष झाली आहेत. 47लाच आपण स्वतंत्र झालो. असं असताना सध्याच्या घडीला भारताची अवस्था काय आहे? आम्ही कशात जातो? आमच्या मागण्या काय राहिलेल्या आहेत? तुम्हाला असे जगामध्ये असे अनेक देश दाखवतो की ज्याच्यामध्ये काय करावं त्या सरकारला हेच काही सुचत नाही, कारण सगळं झालेलं आहे. म्हणजे स्वित्झर्लंडची गोष्ट तुम्हाला सांगतो की स्वित्झर्लंडमध्ये तेथील सरकारने जाहीर केलं की आम्ही लोकांना दर महिन्याला ₹1.5 लाख देऊ इच्छितो. रस्त्यावर आले लोक तेवढे आम्हाला काय भिकारी समजता की काय तुम्ही? म्हणजे एवढे नागरिक संपन्न आहेत. कारण सरकार पैसे का वाटायला लागलं? कारण सरकारकडे पैसा जमा होत होता, पण त्यांना काय खर्चाचं गरजच नव्हती, खर्चच होत नव्हता. सगळं झालं होतं. रस्ते, वीज, जे काय पायाभूत सुविधा वगैरे सगळं झालेलं. रेल्वे असतील, बसेस असतील, ट्राम्स असतील, सगळं झालेलं. मग सरकारने पैसा करावा काय आणि कुठे ठेवावा, म्हणून तो विषय निघाला. भारतातली परिस्थिती काय आहे लक्षात घ्या. अजूनही कुठलंही शहर घ्या याच्यामध्ये तर लोकांच्या त्याच बेसिक आहेत. अजून रस्ते नाहीत, विजेचे दिवे नाहीत, रस्ते लोकांना चालायला दर फुटफाट नाहीत, आणि प्यायला पाणी नाही, आरोग्य नाही, धूळ. म्हणजे अशी परिस्थिती आहे. अमेरिकेत मी गेलो होतो, तिथे 1 वर्ष लोक घरं झाडत नाहीत. माझीच मुलगी तिथं राहत असताना तर झाडू मारतच नव्हते घरामध्ये. अगं म्हटलं झाडू कशासाठी मारायचं? धूळ. खरोखर तिने, मी तिच्या शेवटी टेबलावर उभा राहिलो, पंखा होता, पंख्याच्या वर बोट फिरवलं, पंख्याच्या वरच्या पात्यावर सुद्धा धूळ नव्हती 1 वर्ष अगोदरचा. कारण धूळ उडतच नाही. धूळ उडण्याचं जिथे रस्ते वगैरे असतील तिथे बरोबर हिरवळ लावलेली आहे, कॉन्क्रिटिंग किंवा रस्ते केलेले आहेत त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे काय परिस्थिती आहे, दिवसातून 2दा-4दा झाडावं लागतं, तशी परिस्थिती आहे, सफाई करावं लागते. तर मित्रांनो असं आहे की जर आम्ही अजूनही अशा पायाभूत सुविधांसाठी झगडत असू तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार जनप्रतिनिधी. आणि त्याला जबाबदार कोण? तर तुम्ही आणि आपण. कोण प्रश्न विचारतो जनप्रतिनिधींना? काही नाही. आम्हाला जनप्रतिनिधी पाहिजे कशासाठी असतो? लोकांना तर मुळात हे कळत नाही की कुठल्या जनप्रतिनिधीचं काम काय, त्याच्या कार्याच्या कक्षा काय. लोक जे वार्ड मेंबरची कामं आहेत ते आमदाराकडे घेऊन जातात. भाऊ ते आमची मोरी साफ नाही झाली, भाऊ ते अमुक नाही झालं, भाऊ तो लाईट लागत नाही. अरे बाबा, हे आमदारचं काम नाही. आमदाराची जी कामं असतील ती वेगळी असतात. लोकांना खासदार आमदार ह्याची कामाच्या कक्षा माहीत नाही. लोकांना आमदार आणि खासदार कशाला हवा असतो माहिती आहे? त्यांची एवढीच मागणी, भाऊले काय पोरगीले पाहायले पाहुणे येऊन राहिले, जरा चहा प्यायला तुम्ही आले तर बरं होईल. बस त्याचं एवढंच काय, किंवा माझी त्याचा एखादा ट्रॅक्टर पकडला, गाडी पकडली, एवढंच. परंतु माझ्या विकासाचं काय, मला माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही, किंवा असं ह्या सुविधा नाही आहे, ज्याचं तुम्ही काय करतात? प्रश्न असा आहे की आम्हाला मुळामध्ये लोकशाही समजली आहे का, हा खरा प्रश्न आहे. जर लोकांना लोकशाही जर कळली नसेल तर काय, तर इथून सुरुवात आम्हाला करावं लागणार आहे. आणि माझा प्रश्न तुम्हाला तोच आहे. विचार करा, बोलता व्हा. नमस्कार.